नमस्कार, मी ज्योती आपल्या ज्योती पटेकर किचनमध्ये स्वागत करीत आहे। आज आपण पपईचा हलवा बनवणार आहोत। अगदी जेलीसारखा हा हलवा लहान मुलांना तर अतिशय आवडतो। तर त्यासाठी इथे मी पपई घेतलेली आहे। साधारण 2 किलोची पपई घेतलेली आहे। आता पपया बाजारामध्ये अगदी छान यायला लागलेले आहे। तसं तर म्हणायला पपया 12ही महिने उपलब्ध असतात, परंतु आता ह्या सीझनला अगदी गोड चवीच्या अतिशय सुंदर पपया आलेल्या आहेत। तर ही पपई आपल्याला कट करून घ्यायची आहे। आज आपण एवढी पपई नाही वापरणार, तर ह्याचा अर्धा भाग आपण आज वापरणार आहोत। तर त्यासाठी अशा पद्धतीने मी ही पपई कट करून याच्या अशा संपूर्ण बिया अगोदर मी काढून घेणार आहे। आता ह्या पपईच्या बिया काढल्याच्या नंतर आपल्याला ही पपई कट करून घ्यायची आहे। तर त्यासाठी मी इथे अशा पद्धतीने हे पपईचा एक भाग असा कट करून घेतलेला आहे आणि ह्याला अशा वरून चिरा दिलेल्या आहेत। पपई अशा पद्धतीने कट केली की आपले हात देखील खराब होत नाही आणि अगदी झटपट आपली ही पपई कापून होते। पाहू शकता अतिशय सोप्या पद्धतीने ही पपई जेवढी घेतली होती तेवढी छान कट करून घेतलेली आहे। आता ही कट केलेली पपई आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन फिरवून घ्यायचे आहे। हिची पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला। ह्यामध्ये पाणी वगैरे काही घालायचं नाही, कारण पपईमध्ये भरपूर पाणी असतं। तर त्यामुळे पपईची छान आपली प्युरी झालेली आहे। हे पहा, खूप छान असा रस झालेला आहे पपईचा। आता हा रस आपल्याला मोजून एका भांड्यामध्ये घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला पुढचे साहित्य सगळे मोजूनच घेता येतील। आता हा दुसरा कप आहे। अशा पद्धतीने मी 4 कप पपईचा रस घेणार आहे। तुमच्याकडे जर अशा पद्धतीचे कप नसेल तर तुम्ही वाटीचं प्रमाण घ्या आणि वाटीने हा रस मोजून पुढचे जे साहित्य आहे ते सुद्धा वाटीने मोजून घ्या। तर 4 कप पपईचा रस आहे, त्याला मी 1 कप कस्टर्ड पावडर घेतलेले आहे। व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर आहे। तुमच्याकडे जर कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर देखील घेऊ शकता। आता ही कस्टर्ड पावडर आपल्याला ह्या रसमध्ये चांगले मिक्स करून घ्यायची आहे। तर मी एका विस्करचा वापर केलेला आहे। तुम्ही हँड ब्लेंडरने किंवा ब्लेंडरने सुद्धा हे छान मिक्स करून घेऊ शकता। फक्त उद्देश एकच आहे की ह्याच्या अजिबात गाठी राहता कामा नये, जेणेकरून कस्टर्ड पावडर आणि पपईचा रस छान एकसंध होईल। आता ज्या भांड्यामध्ये आपण हलवा काढणार आहोत तयार झाल्याच्या नंतर, त्या भांड्याला मी अशा पद्धतीने तूप लावून घेणार आहे आणि ह्यावर थोडेसे पिस्त्याचे आणि बदामाचे काप घालणार आहे। हे बदामाचे काप वगैरे घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे। तर हे बदामाचे पिस्त्याचे काप लावलं की अतिशय हलवा आपला सुंदर दिसतो। आता ह्या हलव्यामध्ये आपल्याला साखरेचा पाक वगैरे घालायची नाही, फक्त साखर आपल्याला वितळवून घ्यायची आहे। तर त्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे आणि ह्या कढईमध्ये मी इथे 1 कप साखर घेतलेली आहे आणि तेवढंच पाणी घेतलेलं आहे। 4 कप आपण पपईचा रस घेतला होता, 1 कप कस्टर्ड पावडर घेतली होती, 1 कप आपण साखर घेणार आहोत आणि 1 कप आपण यामध्ये पाणी घालणार आहोत। आहे ना सोपं प्रमाण? आता ही साखर चांगली वितळली या पाण्यामध्ये, त्याच वेळेला आपल्याला पपईचा रस घालायचा आहे। साखरेचा आपल्याला ह्यामध्ये पाक वगैरे अजिबातच करायचं नाही आहे। फक्त साखर मेल्ट झाली आणि थोडीशी चिकटसर झाली तर तेव्हाच आपल्याला हा रस यामध्ये ओतून घ्यायचा आहे। साखर अजिबात घट्ट वगैरे होऊ द्यायचं नाही किंवा 1 तार 2 तार अजिबात काही होऊ द्यायची नाही। फक्त साखर थोडी घट्टसर, म्हणजे हाताला थोडी चिकटसर लागायला लागली की आपण त्याच वेळी ह्यामध्ये रस घालून छान हा सतत असा ढवळून घ्यायचा। जेव्हा आपण कस्टर्ड पावडर ह्यामध्ये घातली होती तेव्हा ह्याचा रंग थोडासा व्हाईटिश झालेला आणि आता जशी जशी आपण हे पपईचा रस शिजवतो आहोत तर ह्याचा रंग थोडासा बदली व्हायला लागलेला आहे, म्हणजे जो अगोदर पपईचा रंग होता तो पुन्हा ह्याला यायला लागलेला आहे। अशा पद्धतीने मी हा पपईचा रस शिजवते आहे। मला 15 मिनटं झालेली आहेत हा रस मी शिजवते आहे। आणखीन आपल्याला 10 ते 15 मिनटं हा रस शिजवून घ्यायचा आहे। गॅसची आस आपल्याला मध्यम ठेवायची आहे आणि हा रस आपल्याला घट्ट होईस्तोवर चांगला शिजवून घ्यायचा आहे। पाहू शकता ह्याला बबल्स येऊ लागलेले आहेत। आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 टीस्पून तूप। तूप घातल्यामुळे हलव्याला छान अशी शायनिंग येते, म्हणजे चकाकी येते आणि हा तळापासून सुटू देखील लागतो आणि हलवा खूप छान असा सुंदर दिसतो। आणि तूप घातल्यामुळे हलव्याची पौष्टिकता देखील वाढते, त्यामुळे तूप घालणं अतिशय आवश्यक आहे। आता पाहू शकता तूप तर छान यामध्ये मेल्ट झालेलं आहे आणि शायनिंग देखील खूप सुंदर आलेली आहे हलव्याला। तर काय होतं, मुलं कधीकधी फळं खात नाही, तर त्यामुळे आपल्याला अशा काही ट्रिक्स कराव्या लागतात जेणेकरून मुलांच्या पोटामध्ये फळे जावीत। यामधलं संपूर्ण जो पाण्याचं जे अंश आहे तो आपल्याला संपूर्ण घालवायचा आहे आणि अशा पद्धतीने म्हणजे जेली फॉर्ममध्ये येईस्तोवर आपल्याला हलवा छान ढवळून घेत राहायचा आहे।
आता कढईच्या कडा आणि हा तळ छान सुटू लागलेला आहे, याचा अर्थ आपला हलवा छान तयार झालेला आहे. याचा रंग पहा किती सुंदर आलेला आहे. आता आपण हा गॅस बंद करून घेऊयात आणि आपण ग्रीसिंग केलेल्या एका बाउलमध्ये हा काढून घेऊयात. त्यामुळे मी अगोदर म्हटल्याप्रमाणे ह्या भांड्याला आपण अगोदरच तयार करायचं तूप लावून, जेणेकरून गरमागरम हा हलवा आपण ह्या भांड्यामध्ये काढू शकू. आता हा छान असा अगदी समांतर आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि 1 ते 1.5 तास आपल्याला हा हलवा बाजूला ठेवायचा आहे. आता हा हलवा पूर्णपणे थंड झालेला आहे आणि ह्याच्या आपोआप कडा सुटू लागलेल्या आहेत. ह्याच्या कडा आहेत त्या सुरीने वगैरे सोडवायची काही एक गरज नाही. एका प्लेटमध्ये हा छान असा काढून घेऊन आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे. खूप सुंदर आपला हा छान हलवा तयार होतो. अगदी जेलीसारखा होतो आणि लहान मुलांना तर अतिशय आवडतो. तुम्ही त्यांना खायला द्या किंवा टिफिनमध्ये द्या, अतिशय आवडीने खातील. तर एकदा ही रेसिपी नक्की बनवून पहा आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.